conscious way of expanding your boundaries, horizon, your what shall I say, yourself. आणि शब्द दिलाय सेल्फ डिसिप्लिन. या डिसिप्लिन शब्दाला अजून एक अर्थाने आहे की विच डिसिप्लिन डू यू स्टडी. तो आय स्टडी इन द डिसिप्लिन ऑफ मॅथ्स, कॉमर्स, सायन्स, अशा अर्थाने पण डिसिप्लिन शब्द वापरला जातो खरं तर. आणि सेल्फ डिसिप्लिनला तुम्ही जे म्हणताय की सेल्फ बिकम्स अ डिसिप्लिन, ॲज इफ आय एम फ्रॉम द सायन्स डिसिप्लिन, somebody is from the commerce discipline, and I am from the self discipline. कोणाला कळलं मी काहीतरी म्हणाला होता ते? स्पिरिच्युअलिटी इज अ सेल्फ डिसिप्लिन. स्टडी ऑफ सेल्फ बाय द सेल्फ इज स्पिरिच्युअलिटी. स्टडी ऑफ सेल्फ बाय द सेल्फ इज स्पिरिच्युअलिटी. इन दॅट सेन्स सेल्फ डिसिप्लिन इज स्पिरिच्युअलिटी. या डिसिप्लिनमध्ये 2-3-4 गोष्टी फार आवश्यक आहेत. डिसिप्लिन करताना आपल्याला जर एक्सपॅन्ड व्हायचं आहे तो ऑप्टिमल यूज ऑफ रिसोर्सेस करणं आवश्यक आहे. ऑप्टिमल यूज ऑफ रिसोर्सेस, and you can optimize them, then chances are you would expand. म्हणजे you might know more. तुमच्याकडे 1000 रुपये तर 1000 रुपयात तुम्हाला जास्तीत जास्त बघायचं, तुम्हाला त्याचे बजेटिंग करावं लागेल, त्याचा ऑप्टिमल यूज करावा लागेल. कळतंय का? तर देअर हॅज टू बी अ फिस्कल डिसिप्लिन. आपण फिस्कल डिसिप्लिन म्हणतो हे पैसे बरोबर वापरायला आपण फिस्कल डिसिप्लिन शब्द वापरतो. हा सेल्फ डिसिप्लिन जो आहे हा सेल्फला काहीतरी रिसोर्सेस दिले आहे, तर ते रिसोर्सेस ऑप्टिमली यूज कसे करायचे. आपल्याला एक रिसोर्स आहे तो आहे इनफायनाईट आणि एक रिसोर्स आहे तो आहे फायनाईट. मी म्हणालो की आपण जे आहोत आपल्याला 2 रिसोर्सेस दिले आहेत. याच्यात त्या ब्रह्मदेवानी कोणताच भेदभाव केला नाही. तो छोटा असू दे, मोठा असू दे, काळा असू दे, गोरा असू दे, अमीर असू दे, गरीब असू दे, आजारी असू दे, बलवान असू दे, सगळ्यांना त्यांनी दिवसाचे किती तास दिले? 24 तास. किंवा धीरूभाई अंबानी घेतो 28 तास. हे कुठं भैताळ आहे, इथं नापास होणार 22च तास देऊन टाक. असं काही केलेलं नाहीये. कळतं का तुम्हाला? म्हणजे ऑल दोज पीपल हू आर व्हॉट दे आर युटिलायझिंग दिस 24 hours रिसोर्स. तर हा आपण डोळे उघडले की आपल्या खिशात तो देवबाप्पा 24 काय टाकतो? नाही, मग आपली पॉकेट मध्ये टाकतो, म्हणतो ठेवून घे. आणि काय म्हणतो? यूज इट ऑर लूज इट. काय म्हणतो तो? यूज इट ऑर लूज इट. देर इज नो बँक, देर इज नो इन्व्हेंटरी. यू कॅनॉट कॅरी फॉरवर्ड. अँड इफ यू डोंट यूज इट यू आर अब्युजिंग इट अँड सो यू आर लुझिंग इट. आणि मी ते वापरतच नाहीये. उद्या वापरून गेले 48 तास. तर डिसिप्लिनचा बेसिक कनोटेशन किंवा इंटेन्शन आहे की ऑप्टिमली यूज युअर रिसोर्सेस. जर तुम्ही रिसोर्सेस ऑप्टिमली यूज करत नसाल तर देन यू आर लिव्हिंग ए इनडिसिप्लिन लाईफ. सो इफ यू आर नॉट युझिंग युअर टाइम विच इज फायनाईट अँड पेरिशेबल, नॉट इन्व्हेंटराइज्ड. फायनाईट आहे, पेरिशेबल आहे, 24 तास आहे, यूज इट ऑर लूज इट आहे. म्हणजे नो बडी इज रॉंग हिअर. अँड वी इन अवर ओन वे आर सेल्फ. आणि सेल्फ आर युनिक. दॅट सेल्फ इज युनिक आयडेंटिटी आय हॅव और यू हॅव. That uniqueness has to be restored at any cost. And the discipline, self-discipline, has to ensure that uniqueness remains. Otherwise, discipline will kill you and make you. बघा मी काहीतरी म्हणालो. Kill you and make you. Then you can be made doctor, engineer, rich, but you would not be you. कोणाला कळलं मी काय म्हणालो? Unfortunately, discipline is reading such things in the present right times. आजच्या तारखेमध्ये असं काहीतरी होताना दिसत आहे. आणि डिसिप्लिनचं असं प्रिन्सिपल आहे की इफ यू डोंट डिसिप्लिन समबडी एल्स विल. की आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक प्रसंग ही एक सेल्फ डिसिप्लिनची अपॉर्च्युनिटी आहे. प्रत्येक प्रसंग. आणि तो जेवढा वाईट असेल तेवढा तो चांगला प्रसंग आहे. बघा मी अजून वाईट आणि चांगला एकत्र वापरला बरं, ऑक्झिमोरॉन सारखं. जेवढा तो वाईट प्रसंग आहे तेवढी चांगली संधी आहे. शिस्त, स्वतःला शिस्त लावायची. असं म्हणतात देवबाप्पा शिस्त लावतोय आपल्याला, पण मला असं वाटतं तो आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी मदत करतोय. द पर्पज ऑफ सेल्फ डिसिप्लिन इज टू ट्रान्सफॉर्म युअर सेल्फ, अचीव समथिंग विच युअर कोर इज, बिकम दॅट बटरफ्लाय विच द कॅटरपिलर इज नाव अक्वायर्ड और गॉट इनटू द ककून. कम्फर्ट झोनमध्ये डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. ककूनमध्ये कॅटरपिलर ककूनच राहणार आहे.
Caterpillar, if it has to become a butterfly, has to break the cocoon. And the breaking the cocoon has to be an effort, has to be a painful process which he has to undergo, essentially compulsory. Our nature is to seek higher and we want to experience higher. Most of the time we have disciplined our boys, the children, to define self as body and the most mind. And then they try to discipline body and mind only. And this discipline is a very external part of the discipline. This discipline should lead us to the deeper discipline which should go beyond the body and mind. And if we can reach there at that higher levels of or higher dimensions of existence, then we are talking about the self. Self is not your body and mind, self is beyond that. When I say this is my body, it means I am not body. When I say this is my mind, it means I am not mind. हे कळलं का कोणाला? आणि self discipline is to really explore that I in me and to help it transform. And then I was telling you one resource which was time, which is finite and perishable. The second resource is infinite. There is an energy component in us, which helps you experience love. And this inner self, or whatever you call it now, it has infinite capacity. पण आपण वागतो बघ कसं, the indisciplined mind works as if time is infinite and the emotions are finite. कुणाला कळलं? Illusion in this world. The biggest illusion is we think what is finite as infinite and what is infinite as finite. आणि तो पॅराडाइम जर शिफ्ट झाला तर सेल्फ डिसिप्लिन आपोआप आला. ज्याला टाइम फायनाईट आहे म्हटल्यानंतर सकाळी उठल्यानंतर तो प्रत्येक क्षणाला 3 प्रश्न विचारेल. एम आय बिझी, एम आय मिनिंगफुली बिझी, अँड एम आय डुईंग टुवर्ड्स माय गोल. तर हे 2 रिसोर्सेस जेव्हा टाइम आणि माइंड रिसोर्स, मी नावाला रिसोर्सला नाव देतो. एक आहे टाइम रिसोर्स विच इज फायनाइट अँड पेरिशेबल, सेकंड इज अ माइंड रिसोर्स विच इज इनफायनाइट. इनफायनाइट म्हणजे ते पूर्णमदम पूर्ण मुदतचे ते वाजता किती काढा ते पूर्णच, किती जोडा ते पूर्णच. 4 माइंड एकत्र आले तरी इनफायनाइट, 1 माइंड आले तरी इनफायनाइट. म्हणजे आता काही लोक म्हणू शकतात तुमचं माइंड माझं माइंड एकत्र आणू, आता डबल इनफायनाइट झालं. ते पूर्ण मुदतचे ते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे 2 माइंडला समजा आम्हाला ऑप्टिमली यूज करायचं असेल तर देयर इज अ मेकॅनिझम. द मेकॅनिझम इज कॉल्ड गोल सेटिंग. And basically every day morning you should ask yourself, am I busy? Am I meaningfully busy? And am I using my mind resource appropriately or optimally? म्हणजे मी, if I am busy, I am using my time resource. Meaningfully busy म्हणजे मला काहीतरी दिशा आहे, काहीतरी टार्गेट आहे, गोल आहे. And if I am, माझा माइंड म्हणजे am I happy? असा प्रश्न जर तिसरा प्रश्न. If I am happy, I am using my mind. If I am busy, I am using my time. And if I am meaningfully engaged, I am setting my goal also. So if you can answer these 3 questions as yes, then chances are you are self-disciplining. And we have no choice but to discipline ourselves. We have no choice. Because if you don't discipline yourself, you are bound to suffer miseries. Miseries are self-acquired. And circumstances are given. I would not expect the circumstances to change, but you will be still out of the misery. Miseries are self-created. The way I look at the circumstance is a misery. And circumstances are given. गणितामध्ये नसतं का given एक this is equal to this and prove this. Whatever is given to you, you can always prove at the end of the day that whatever is given can make you happy. At the bedtime, I can say I lived happy.